राजकीय बातमीकडे वळूया। शिवसेना आमदार विनोद घोसाळकर यांनी मानसिक छळ केल्याचा आरोप करणाऱ्या नगरसेविका शीतल म्हात्रे या लवकरच शिवसेनेला सोडचिठ्ठी देणार आहेत। त्यांच्यासह माजी महापौर आणि नगरसेविका शुभा राऊळ या देखील शिवसेना सोडणार असल्याची जोरदार चर्चा आहे। राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हात्रे यांची घरी जाऊन भेट घेतली, त्यामुळे आज चर्चेत आणखीनच रंगत आली आहे। घोसाळकरांशी झालेल्या संघर्षानंतर शीतल म्हात्रे यांची प्रकृती बिघडली, त्यानंतर त्यांची सर्वच पक्षाच्या नेत्यांनी भेट घेतली। मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच त्यांची भेट न घेतल्यानं म्हात्रे यांनी नाराजी नोंदवली होती। मात्र सर्व स्तरातून टीका झाल्यानंतर या प्रकरणाची पक्षांतर्गत चौकशी करण्याचं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं। मात्र तरीही म्हात्रेंची नाराजी दूर झाली नसल्याचं बोललं जात आहे, त्यामुळेच त्या शिवसेना सोडण्याच्या वाटेवर आहेत। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडे असणारं गृह खातं आहे, त्यामुळे त्यांनीच चौकशी करून सत्य काय ते समोर आणण्याचं आव्हान महापौर सुनील प्रभू यांनी दिलं आहे। मी आज एक कर्टसी कॉल म्हणून एका महिलेसाठी एक महिला आली आहे। माझी आणि शुभा त्यांचे अनेक वर्षाचे अतिशय चांगले संबंध आहेत आणि शुभा त्यांचं पण नाव मी पेपरात वाचलं, ताईंची केस मी वाचली, म्हणून मी पेपरात जी बातमी आली त्याच्यासाठी एक महिलेसाठी मी आलेले। राष्ट्रवादी नेहमी राजकारण करण्याचा प्रयत्न सगळीकडे करत असतं आणि मला असं वाटतं की या सगळ्या केसमध्ये गृह खाते राष्ट्रवादीकडे आहे, तिकडे सरकारची सत्ता काँग्रेस राष्ट्रवादीकडे आहे आणि त्यामुळे खरं जर असेल तर निश्चितच कायदा सुव्यवस्थेच्या बाबत आणि इंडियन पिनल कोड बाबत जर काही दोषी असले असते तर याच्यावरती निश्चित कारवाई पोलिसांनी केली असती। आता पोलीस चौकशी करतायत, स्टेटमेंट घेत आहेत आणि त्याच्यावरती निश्चित कारवाई होईल। झी 24 तास एक पाऊल पुढे।